यू मॅच सौरभ विल डेफिनेटली हिट डावी यष्टी उघडवली गेली आणि फलंदाज मात्र गोल्डन डकचा शिकार होत. प्रीतम बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॅटर किशोर नाईक इन ॲट नंबर 3. किशोर यांच्यासाठी आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहिला गेला. धावसंख्येत मात्र बदलाव मात्र पाहायला मिळत नाही. सौरभ यांची धारदार गोलंदाजी मात्र पाहू शकतोय आपण. आता सन्मान सोहळा घेतोय. किट्टू 11 चे संघ मालक श्री सन्माननीय श्री विक्रांत पाटील यांचा आपण सन्मान करणं गरजेचं आहे. त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा अशी मी विनंती आपल्या असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय श्री चिरंजीव थळे यांना मी करतो. आणि या सन्मानाचा स्वीकार करण्याची विनंती किट्टू 11 चे संघ मालक श्री विक्रांत पाटील यांना करतो. मायेची उबदार शाल, प्रेमाचं औत्सुक्याचं प्रतीक म्हणून गुलाब पुष्पगुच्छ व या कार्यक्रमाची या स्पर्धेची एक आठवण भेट त्यांना प्रदान करण्यात यावी. किट्टू 11 चे संघ मालक सन्माननीय श्री विक्रांत पाटील यांना सन्मानित करण्यात येतोय. हॅलो. त्यानंतर शर्वी 11 चे संघ मालक श्री राजेश पाटील यांना विनंती करतो की आपण स्टेज मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. किशोर इज ऑन फायर. चौकार आणि तदनंतर षटकार. यावेळी पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. ज्यावेळी बॉडी लाईन वरती चेंडू फेकले गेलेत किशोर नाईक यांना त्यावेळी चेंडू मात्र सीमेच्या बाहेर मात्र जाताना आपण पाहिलेत. आउटसाइड ऑफ स्टंप ज्यावेळी चेंडू येतात त्यावेळी कुठेतरी अडचणी निर्माण करतात सौरभ पाटील. कमबॅक पाहतोय. 10 धावा झाल्यात. यावेळी पॅडल सेप करताना स्लॉक सेप चेंडू जातोय डिफिकल्ट मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर येतोय. किशोर नाईक यांच्या बॅट मधून या इनिंग मधील दुसरा षटकार. आपल्याला जेव्हा जिद्दीचे रूपांतर आहे ना हे मेहनतीमध्ये होतं आणि ही जिद्द आहे मित्रांनो या असोसिएशन मध्ये प्रत्येक खेळाडूची ही जिद्द आहे. असोसिएशन प्रीमियर लीग 2024 5वं पर्व जिंकण्याची. त्यासाठी मात्र प्रत्येक खेळाडू मात्र जीव तोड लावून मात्र प्रयत्न करत असताना आपल्या संघासाठी खेळ करताना दिसते. दुसरं षटक. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज इन्व्हाइट केलं गेलाय. वेदांत आले गोलंदाजी ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट. ओमकार यांच्यासाठी आउटसाइड ऑफ स्टंप बराचसा बाहेर जाणारा हा चेंडू मात्र पाहतोय. प्रीतम पाटील यांच्या माध्यमातून दोन्ही हात फैलावत चेंडू मात्र सांगितला गेला की हा चेंडू वाईड आहे. वाईडच्या पद्धतीने मिळालेली एकेरी धावसंख्या फ्लाय होईल 17 धावा पहिल्या षटकामध्ये. 2 षटकार 1 चौकार अशा पद्धतीने 16 आल्या होत्या. यावेळी कोलर टप्प्याचा चेंडू त्याला अप ड्राईव्हचा फटका करत असताना चेंडू जातोय. लॉंग ऑफला मत चेंडू फील्ड केला जातोय. धावसंख्येत मात्र एकनी बदलाव मात्र स्ट्राईक रोटेट देखील केली जाईल. स्ट्राईक रोटेट देखील करणं गरजेचं आहे.
शार्वी इलेव्हनचे संघमालक सन्माननीय श्री राजेश पाटील यांना देखील आपण शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करूया। मी आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री अतुलजी पाटील यांना विनंती करतो की आपण शाल व पुष्पगुच्छ त्यांना देऊन सन्मान करा। शार्वी इलेव्हनचे संघमालक सन्माननीय श्री राजेश पाटील यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा अशी मी नम्र विनंती असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री अतुलजी पाटील यांच्या शुभ हस्ते प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची आठवण भेट आणि प्रेमाचं औत्सुक्याचं प्रतीक म्हणून गुलाब पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतोय। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। षटकार ओमकार वालेकर यांच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला। अनादर वन परफेक्ट टायमिंग परफेक्ट फटका चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर येतोय लागोपाठचा दुसरा षटकार। आधी स्वतःला सिद्ध करा मग आपोआपच प्रसिद्ध व्हाल। लागोपाठचे 2 मॅचेस आणि लागोपाठचे 2 मॅचेस पाठचे 3 षटकार। ओमकार वालेकर हा चेंडू नाही, हा चेंडू ऑन साइडचा फटका। चेंडू जातोय महेश नाईक सरपंच यांच्या हातात। एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होताना दिसेल। 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर मात्र जवळ पाहायला गेला ना तब्बल 1 विकेट मात्र मैदानाच्या जरूर बाहेर गेली। 19च्या सरासरीनं 38 धावा 38 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात ना प्रत्येक प्रेक्षकांचं मनोरंजन जरूर पाहायला मिळेल। कारण फलंदाजी करत असताना दुसऱ्या इनिंग मध्ये देखील अशाच पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळेल। कारण जिथे फटकेबाजी करत असताना मग 2 बंधू सुशांत असतील सौरभ असेल आपल्या संघासाठी मोठमोठे फटकेबाजी करताना दिसतील। त्याचपूर्वी मात्र चालेल ही पहिली इनिंग। पहिल्या इनिंगचा खेळ मात्र पाहतोय जरूर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय। पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला तर सौरभ यांनी पहिले षटक हाताळलं होतं, 16 धावा खर्च केल्या होत्या। दुसऱ्या षटकामध्ये वेदांत यांना इन्व्हाइट केलं होतं परंतु वेदांत यांच्या अगेन्स्ट खेळत असताना 3 सिंगल आणि 3 षटकार अशा पद्धतीने आणि 1 वाईड अशा पद्धतीने 22 धावा वेदांत यांनी खर्च केल्या आणि धावा पाहतोय त्या अर्थातच 38 धावा 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर इथून मात्र पार्टनरशिप बिल्डअप करा। पार्टनरशिप जी बिल्डअप होते ती ब्रेक करण्यासाठी गरज असणार आहे, ब्रेक थ्रू देणं गरजेचं असणार आहे। तेच ब्रेक थ्रू देण्यासाठी मात्र इन्व्हाइट केलं गेलं तिसऱ्या षटकामध्ये सुजित। गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होताना देखील सुजित आले। लेफ्ट हँड राऊंड विकेट चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला हा चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र पाहतोय। कारण ऑन साइडला ओमकार वालेकर चांगल्या पद्धतीने मोठी फटकेबाजी करताना मात्र पाहतोय। त्यासाठी मात्र आउटसाइड ऑफ स्टंप मात्र चेंडू फेकण्याचा प्रयत्न मात्र असणार आहे परंतु लेफ्टी टू लेफ्टी ज्या त्यावेळी येतात त्या त्यावेळी मोठी फटके मात्र जरूर पाहायला मिळतात। यावेळी सुंदर चेंडू चांगला कमबॅक
चांगली लाईन लेंथ पकडलेली आहे आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूमध्ये ज्या ओमकार वालेकर यांच्या बॅटमधून मागच्या षटकामध्ये वेदांत यांच्या अगेन्स्ट 3 मेगा षटकार मात्र पाहायला मिळाले होते त्याच ओमकार वालेकर यांना मात्र आता या षटकामध्ये या 2 चेंडूमध्ये आतापर्यंत शांत ठेवण्यात यश मिळालेलं आहे ते सुजित यांना चांगला कमबॅक लागोपाठचे 2 चेंडू डॉट आले यावेळी लोअर फुल टॉसचा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय निर्जल स्थली मात्र हा चेंडू मात्र लँड झाला धावसंख्येत मात्र एकनी बदलाव मात्र पाहायला मिळेल परंतु चांगला कमबॅक बोलू शकतोय कमबॅक करणं गरजेचं असणार आहे या मॅच मध्ये कारण मागील मॅचचा जर विचार करता मनेल आणि पेजारी संघाने देखील अशाच पद्धतीने धावा पहिल्या 2 षटकामध्ये खर्च केल्या होत्या परंतु तदनंतर झालेला त्यांचा कमबॅक त्यांच्या संघासाठी मॅच जिंकून दिली होती आणि त्याच मॅच मध्ये शेवटच्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारत ओमकार वालेकरनं आपल्या संघासाठी मॅच जिंकली होती मॅन ऑफ द मॅच देखील किताब घेतला होता आयावेळी मात्र किशोर नाईक स्ट्राईक वरती किशोर नाईक लवकर जागा मिळून बनवत असताना मात्र चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये पाठवले आणि त्यानंतर मात्र खराब क्षेत्ररक्षण मात्र पाहतोय फटका बसतोय 4 धावांचा चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग वन राईट तो बाहेर 4 धावा नंतर पळून न जाता त्या संकटासमोर मात्र उभं राहिलं पाहिजे हे जे धावांचं संकट आलंय आता टीम किट्टू 11 संघासमोर त्या संकटासमोर मात्र उभं राहावं लागणार आहे किट्टू 11 संघाला आणि त्यांना मात्र लढाई द्यावी लागणार आहे अगेन्स्ट टीम 11 पेजारी संघ आतापर्यंत धावसंख्येचा विचार करता 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला धावसंख्या जाऊन पोहोचली 43 धावा पुढचा चेंडू सुजित यावेळी चेंडू बराच वेळ हवेत परंतु क्षेत्ररक्षक आहेत महेश नाईक सरपंच साहेब कोणत्याही प्रकारची चूक होत नाही आणि किशोर नाईक मात्र माघारी परतताना दिसतील शेवटच्या षटकामध्ये पाहायला गेला तर झिजा 11 संघाला डॉमिनेट केलंय स्वरांश 11 संघानं विनर लढतीमध्ये आणखी एक विनर लढत पाहतोय आजच्या दिवसातील दुसरी
यावेळी बॅटची इनर एज आणि तदनंतर मात्र स्वतःला मात्र झुकवत मात्र सौरभ यांच्या माध्यमातून अप्रतिम झेल आणि संपतोय या चेंडूवरती ओंकार शेळके यांचा खेळ. वाघ पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सफलता पाहतोय समाधान यांची. प्रथमेश आले. क्षणी प्रथमेश यांची हा स्क्वेअर कटचा फटका चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार येतोय प्रथमेश यांचा हा APL चौकार. आल्यानंतर मात्र सेट होतात तर काही फलंदाज मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन येतात. त्यापैकी एक प्रथमेश वाघ. यावेळी लाभ केला चेंडू बराच वेळ लावे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या देखील मस्तकावर दस्तक देत चेंडू जातोय सीमारेषेच्या पार येतोय प्रथमेश वाघ यांच्या माध्यमातून. 2 चौकार मारल्यानंतर हा तिसरा षटकार. खालच्या तालाला आल्यानंतर मात्र विध्वंसक फलंदाजी करणं मात्र प्रथमेश वाघ जाणतात. मागील मॅच मध्ये देखील अशाच पद्धतीची विध्वंसक फलंदाजी केली होती. या मॅच मध्ये देखील आतापर्यंत 3 चेंडू आणि 14. यावेळी नाही स्लोवर पद्धतीचा चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू फील्ड करते तद्वर मात्र एकच धाव मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होताना दिसेल परंतु विचार करायला गेला तर 4 चेंडू फेस केलेत आणि 15 धावा आतापर्यंत प्रथमेश वाघ यांच्या बॅट मधून टीम मनेवेल पेजारी संघासाठी आल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक असणारा या पहिल्या इनिंग मधील आणि स्कोर कार्ड वरचा विचार करायला गेला तर धावसंख्या आतापर्यंत पाहतोय 59. 59 धावा. लास्ट बॉल रिमेनिंग. ओमकार वालेकर ऑन स्ट्राइक. ओमकार वालेकर यांचा चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार आणि पहिल्या इनिंगचा देखील एंड होतोय. पहिल्या इनिंगचा एंड झाल्यानंतर धाव फलकावरती धावा पाहतोय 63 म्हणजे येणारे 24 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 64 धावा. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच साठी सचिन सालुंके प्रतिष्ठान आणि हिया 11 63 64 धावांचं उद्दिष्ट. हिया 11 आणि सचिन सालुंके प्रतिष्ठान. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. टॉस बॉक्स मध्ये आपल्या सोबत सचिन पाटील जोडले जातील. हिया 11 आणि
सचिन सालुंके प्रतिष्ठान लुजर लुजर ही प्रतिष्ठेची लढाई करण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरताना दिसतील. एका बाजूने विराज तर दुसऱ्या बाजूने चैतन्य राऊत. यानंतर होणारा सामना या 11 तर कर्णधार येथे उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी कर्णधार चैतन्य, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि शर्वी 11चे संघमालक सन्माननीय श्री राजेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करून घेतोय. साळुंके प्रतिष्ठानचे संघनायक मी विनंती करतोय की आपण त्वरित तिथे टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चैतन्य राऊत, सचिन साळुंके प्रतिष्ठानचे संघनायक आपला प्रतिस्पर्धी संघनायक येथे उपस्थित आहे. चला आता नाणेफेक होणार आहे. या 11 वर्सेस सचिन साळुंके प्रतिष्ठान. यानंतरचा होणार सामना शर्वी 11चे संघमालक सन्माननीय श्री राजेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोन्ही संघनायक आलेले आहेत. काटा ही 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. बॅटिंग करू पहिले. फलंदाजी करणारा असा त्यांनी निर्णय घोषित केलेला आहे. साधारणपणे निर्धारित षटकांमध्ये किती धावांचा पल्ला गाठत आहे? कमीत कमी 50 तरी प्लस झाले. 50-55 धावांचा अंदाज बांधतायत. आता मी जातोय सचिन साळुंके प्रतिष्ठानच्या कर्णधाराकडे. चैतन्य, तुझी रणनीती काय असेल? कितपत या 11 संघाला रोखणार आहे? 40-45 धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू असं सचिन साळुंके प्रतिष्ठानच्या संघनायकाचं मत आहे. दोन्ही संघनायकांना हार्दिक शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली मित्रांनो, जिथं धावा बनवण्यासाठी 64 धावा बनवण्यासाठी पहिली सलामीची जोडी सागर आणि सुशांत अशी सलामीची जोडी पाहतोय. 2 चेंडू संपलेत, 1 धाव मात्र पाहतोय. स्ट्राईक एंडवरती पाहतोय. पहिल्यांदाच या मॅच मध्ये सुशांत पाटील असणार आहेत. सौरभ यांचे बंधू सुशांत लेफ्ट हँडर बॅटर आहेत. त्यांच्यासाठी राऊंड विकेट किशोर नाईक. किशोर नाईक यांचा चेंडू कट करत असताना चेंडू पंच क्षेत्रामध्ये मात्र पकडला जातोय. प्रथमेश वाघ चेंडू खाली आले होते. तद्वर मात्र 1 धाव मात्र घेत मात्र सुशांत यांनी देखील आपल्या इनिंगला आगाज करत असताना धावसंख्येत मात्र 1 बदलाव मात्र पाहायला मिळाला. परंतु 1 धावेने मात्र आपल्याला पुढे जाता येणार नाही. कारण जर विचार करायला गेला तर या मॅच मध्ये 16चा आस्किंग रेट आहे आणि या 16चा आस्किंग रेटचा जर पार करायचा असेल तर कमीत कमी आपल्याला 2 षटकार 1 चौकार येणं प्रत्येक षटकामध्ये गरजेचं असणार आहे. तशा पद्धतीचा प्रयत्न देखील करावा लागणार आहे. यावेळी पुन्हा एकदा सागर साठी ओव्हर द विकेट गोलंदाजी ट्रॅक वरती. किशोर यांचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. इट्स अ वाईड बॉल. प्रथमजी बांदिवडेकर सर मात्र आपले दोन्ही हात फैलावत मात्र सांगतात की ही अवांतर चेंडूची धाव होती आणि धावसंख्येत मात्र 1 बदलाव धावसंख्या जातोय. ते अर्थातच 3 धावा पाहतोय पहिल्या 3 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर. चांगल्या पद्धतीने चाललेला मात्र आज मात्र पहिला दिवस मित्रांनो आपण अनुभवतोय. उद्या आणि परवा या 2 दिवसांमध्ये देखील अशाच पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार. यावेळी ऑफ स्टंप. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मोमेंट मात्र फलंदाजाची मात्र पाहिली गेली. प्रशांत बांदिवडेकर यांच्या माध्यमातून हा चेंडू मात्र लीगल चेंडू ठरवला गेला. वेगवेगळे जशा पद्धतीने नियम बदललेले आहेत ना तशा पद्धतीने क्रिकेटचा खेळ देखील इंटरेस्टिंग होताना आपण मात्र पाहत असतो.
डॉट बॉल आलाय किशोर यांचा. लोवर फुलटाचा हा चेंडू मात्र पाहतोय, चेंडू पडतोय, चेंडू टॉस होतोय आणि त्यानंतर प्रीतम यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. धावसंख्येत मात्र बदलाव मात्र पाहायला मिळत नाही, परंतु किशोर नाईक यांची धारदार गोलंदाजी मात्र या षटकामध्ये जरूर पाहायला मिळते. आतापर्यंत पूर्णपणे बांधून ठेवलं शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे किशोर नाईक यांचा. धावफलकावरती जास्त बदलाव मात्र पाहायला मिळत नाही. इथे धावा 16 बनवायच्या होत्या प्रत्येक षटकामध्ये आणि आतापर्यंत फक्त धावा झाल्या त्या 3 धावा आतापर्यंत येतोय. आस्किंग रेटचा विचार करायला गेला तर आता मात्र जास्त होताना दिसेल. यावेळी बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, चेंडू फीड केला जातोय. म्हणजे धावसंख्येत एकने बदल होईल आणि पहिल्या षटकाची देखील चांगली पद्धतीने सांगता केली. P1 चांगल्या पद्धतीने षटकाचा वापर करत असताना किशोर नाईक यांनी मात्र संपूर्णपणे आता दबाव मात्र आणून ठेवलाय तो टीम किट्टू 11 संघासमोर. कारण आता मात्र त्यांना प्रत्येक षटकामागे मात्र बनवावे लागणार आहेत त्यात तब्बल 20 धावा. 60 धावांची गरज असणार आहे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. प्रत्येक षटकामागे आता मात्र 20 धावांची गरज आहे. 64 धावांचं गरज असताना मात्र वाटतंय की सौरभ पाटील यांचं सलामीला येणं गरजेचं होतं, परंतु सौरभ यांनी विश्वास दाखवला सुशांत पाटील आणि सागर यांच्यावरती, परंतु त्यांच्या अगेन्स्ट 4 धावा झाल्यात. 60 धावांची आणखी गरज असणार आहे आणि कदाचित किशोर यांची हीच रणनीती असावी की ही विकेट जरी मिळाली नाही तरी समोरील खेळाडूंना सिंगल डबलनी मात्र पुढे जाण्याचा मार्ग आपण सोपा करावा, जेणेकरून सौरभ मैदानावरती येणार नाहीत. आणि सौरभ येता जर उशीर झाला तर सौरभ यांच्यावरती आपण प्रेशर क्रिएट करू शकतोय आस्किंग रेटचा. आणि आता मात्र तोच आस्किंग रेट जो 16च्या सरासरीने जायचा होता तो आता आलाय 20 पर्यंत. येणारे 18 चेंडू आणि 20च्या मदतीनं 60 धावा बनवायच्या त्या टीम किट्टू 11 संघासाठी. परंतु आता या धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील, परंतु दुसरं षटक ते आव्हानात्मक असणार आहे. प्रीतम यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. प्रीतम दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना दिसतील. समोर बॅटर आहेत सुशांत पाटील, लेफ्ट हँडर बॅटर आहेत आणि लेफ्ट हँडर बॅटर या मैदानावर चांगल्या पद्धतीने खेळतात. हवेचा वेग देखील त्यांच्या मदतीला आहे, वापर करू शकतात पेसचा प्रीतम यांच्या. बॅटचा पेस ओपन करत असताना चेंडू मात्र डीप मिड विकेट मध्ये ड्रॉप करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली प्रथमेश वाघ अतिशय वेगानं मात्र आले आणि त्यानंतर जर पाहायला गेलात तर मात्र ही सॅक्रिफाईन विकेट होती आणि सागर बॅक टू डग आउट. नेक्स्ट बॅटर ज्या विकेट बद्दल आम्ही बोलत होतो सौरभ यांचं मैदानामध्ये येणं गरजेचं होतं, ते विकेट मात्र खऱ्या अर्थानं मैदानामध्ये ही विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर मात्र एंटर होताना पाहतोय. इन ॲट नंबर 3 सौरभ यांना मात्र प्रत्येक चेंडूवरती आता हल्ला चढवण्यासाठी तयार राहावं लागणार आहे. जास्तीत जास्त स्ट्राईकवर देखील सौरभ यांना देखील येणं गरजेचं असणार आहे, कारण सौरभ यांच्या हातामध्ये ताकद आहे. मागच्या मॅच मध्ये देखील अशीच पद्धतीने गरज होती, सामना पूर्णपणे आपल्या बाजूने नव्हता, परंतु तोच सामना शेवटच्या षटकामध्ये आपल्या हातामध्ये जिम्मेदारी घेतली, मोठे मोठे फटके मारले आणि सामना देखील आपल्या संघासाठी जिंकवला होता. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील त्यांना देण्यात आला होता. सुशांत पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. सुशांत याचा चेंडू लांब केला, चेंडू बराच वेळ हवे, चेंडू खाली ओमकार शेलके आहेत. रिव्हर्स कॅच गेली आणि रिव्हर्स कॅच घेणं कठीण होऊन बनतं. एकच धाव घेतली गेली आणि एक धावेनं मात्र स्कोर कार्ड मात्र मूव्ह होताना दिसेल. तर धावसंख्या झाली ती 6 धावा धावपालकावरती. पाहतोय 2 चेंडूचा अखेर समाप्त झालाय, 4 चेंडू मात्र शिल्लक असणार आहे या दुसऱ्या षटकातील. आणि सुशांत यांना देखील माहिती आहे, कारण 60 धावांची गरज येणाऱ्या 18 चेंडू मध्ये पाहिजे होती आणि सौरभ मैदानामध्ये दाखल झालेत, म्हणजे सौरभ यांचं खेळणं आपल्या संघासाठी हितकारक असणार आहे. यासाठी फक्त सुशांत यांनी एकच धाव घेतली आणि सौरभ यांना मात्र स्ट्राईक एंड वरती आणलाय. इथून जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न किट्टू 11 संघासाठी करताना दिसतील ते सौरभ पाटील, परंतु त्यांच्या समोर गोलंदाजी करत असताना आपल्याच विभागातील असणारा हा खेळाडू अर्थात प्रीतम यांना गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने आज गोलंदाजी करत असताना प्रभावित केलाय प्रीतम यांनी. परंतु छत्रपतींचा छावा आणि या मिळाल्या 6 धावा. षटकार
6 धावा आणि स्कोर कार्ड फ्लाय होताना दिसेल 12 धावा. अनादर वन, परंतु यावेळी फटका बसला गेलाय आणि अखेरीस झेल देखील सुटला गेलाय. झेल सुटल्यानंतर मात्र पुन्हा एकदा हाफ चान्स क्रिएट झाला होता. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं चुकीला माफी नाही. ही चूक नव्हती मित्रांनो. या पद्धतीच्या जर चुका केला तर आपण या मॅचेस मधून कदाचित बॅकफुटवर येऊ शकतो. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडा कॅच आणि जिंका मॅच, पकडो कॅचेस जीतो मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. क्रिकेटचा खेळ जिंकायचा असेल तर तुम्हाला झेल पकडणं गरजेचं असणार आहे. झेल सुटलाय सौरभ यांचा. सुशांत मात्र बॅकफुटवर. कुठेतरी सुशांत यांच्यासाठी अडचणी निर्माण होताना दिसतात आणि या अडचणी मात्र कदाचित किट्टू 11 संघासाठी देखील येऊ शकतात. ज्या पद्धतीने सुशांत मात्र डॉट बॉल फेस करत आहेत, एखादा दुसरा चेंडू स्ट्राईक रोटेट करणं देखील गरजेचं असणार आहे. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र कवचला बीट करत मात्र चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय डीप बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय सुशांत यांच्या बॅट मधून अखेरीस IPL चौकार. वेस्ट साइड चेक करायची आहे. वेस्ट साइड साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहतोय. तिथं धावा बनवायच्या खऱ्या अर्थानं 64 धावा. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात म्हणजे आणखी गरज असणार आहे ती 47 धावांची. 47 धावा 23.50च्या सरासरीनं बनवाव्या लागणार आहेत. 47 धावा बनवण्यासाठी जवळजवळ या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे आणि 12 चेंडूंपैकी जवळजवळ 10 ते 11 चेंडू सौरभ यांना खेळावे लागणार आहेत 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी. कदाचित सौरभ यांचा हा प्लान देखील फसला गेला असावा. फलंदाजी करत असताना सौरभ यांना एवढ्या मोठ्या टार्गेट चेस करत असताना स्ट्राईक साठी आणि सलामीसाठी देखील येणं गरजेचं होतं, परंतु सौरभ यांनी दाखवलेला विश्वास आणि त्याच विश्वासाचा फायदा मात्र समोरील संघ मनेडेड पेजारी संघाने उठवला. एकाद षटक जवळजवळ 8 चेंडू वाट पाहावी लागली ती सौरभ यांना स्ट्राईक वरती आणि मैदानामध्ये उतरण्यासाठी आणि कदाचित इट्स अ फेअर डिलिव्हरी. 4 धावा आल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रतिकार आलेत शेवटचे 12 चेंडू मध्ये 47 धावांची गरज असताना टीम मनीलँड पेजारी संघासाठी, परंतु स्ट्राईक एंड वरती सौरभ हे देखील आहेत, हे देखील विसरून जमणार नाही. कारण मॅच मध्ये जर मोठं टार्गेट असतं तेव्हा मित्रांनो मॅच पहिल्यांदा सेट करणं गरजेचं असतं. मॅच आपल्या हातातून गेल्यानंतर 6 चेंडू मध्ये 6 षटकार जरी मारले ना तरी त्याला महत्व नसतं. 12 चेंडू आणि 47 धावांची गरज. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. कारण क्रिकेट मध्ये इम्पॉसिबल हा शब्द स्वतः सांगतो आय एम पॉसिबल. पॉसिबल करू शकतोय ही कॅपॅसिटी आहे. मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द सीरीजचा मानकरी आहे सौरभ पाटील. प्रतिकार आले. पहिला चेंडू ओव्हर कवच मारण्याचा प्रयत्न ओमकार वालेकर. लॉंग चेस आहे परंतु लॉंग चेस करत असताना ओमकार वालेकर यांच्या समोर 2 शॉट देखील आता येताना आपण पाहिले. त्यांना बाजूला काढलं तर बरं होईल. गेलेत मॅरेथॉन आहेत त्यांच्या. नेक्स्ट बॉल प्रतिकार. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. सौरभ यांनी चान्स घालवलाय. सौरभ यांनी चान्स होता. अगोदरच कॉल दिला होता नो बॉलचा, परंतु सौरभ यांना वाटलं आपण व्हाईट बॉल साठी जातोय. चेंडू सोडला गेला परंतु हा नो चेंडू होता. पुढचा जरूर व्हाईट, पुढचा चेंडू जरूर हा सौरभ यांच्यासाठी फ्री हिट असणार आहे. इट्स अ नो बॉल. धावसंख्येत एक बदलाव. धावसंख्या आता फ्लाय होताना दिसेल. 20 धावा झाली. 20 धावा धावफलकावरती पाहतोय.
फ्रीटचा चेंडू उघडा डोले पहा नीट मित्रांनो, हा आलाय फ्री हिट, कारण समोर फलंदाज आहे सौरभ पाटील दामनपाडा. 64 धावांचं उद्दिष्ट. नेक्स्ट मॅच मध्ये लुजर मॅच ही 11 आणि सचिन सालुंके प्रतिष्ठान. सौरभ यांचा ताकदवर फटका, बुलंद फटका, बेधुंद फटका, 6 धावा. मिस टायमिंग शॉट आहे. चेंडू बराच वेळ हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत, परंतु इथं देखील चूक झाली. प्रथमेश वाघ यांच्या माध्यमातून झालेली ही चूक. 4 धावांचा खर्च मात्र पडतोय मनोरंजन पेजारी संघासाठी आणि पॉकेट मात्र भरलं जाते 4 धावांनी टीम किट्टू 11 संघासाठी. 4 धावा. असणार आहे 34 धावांची गरज. 9 चेंडू आणि 34 धावा. 9 चेंडू आणि 34 धावा जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. यावेळी मिस टायमिंग शॉट, परंतु यावेळी कोणत्याही प्रकारची चूक नाही. अखेरीस सौरभ पाटील यांचे प्रयत्न मात्र असफल ठरले आणि सौरभ माघारी परतताना दिसतील. आठ चेंडू आणि 34 धावांची गरज असणार आहे. 8 चेंडू आणि 34 धावा. आठ चेंडू 34 धावांची गरज. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये दाखल होताना दिसतील. वेदांत मैदानामध्ये दाखल झाले. 8 चेंडू आणि 34 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती हल्ला चढवणं गरजेचं असणार आहे. ऑन साइडला चेंडू ड्राइव्ह केला जातोय, चेंडू जातोय मिड विकेट मध्ये, चेंडू फील्ड करतोय. एकच धाव मात्र पाहतोय. धावसंख्येत मात्र एकने बदलाव मात्र पाहायला मिळेल. धावसंख्येत मात्र आता एकने बदलाव झाले मात्र 7 चेंडू आणि 33 धावांची गरज असणार आहे. सुशांत पाटील स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. प्रतिकार यांनी मात्र अक्षरशः हा प्रतिकार मात्र या षटकामध्ये आपण पाहायला मिळाला. जरूर 9 चेंडू मात्र पाहायला मिळाला. पुढच्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला, त्याच्या पुढच्या चेंडूवरती चौकार, परंतु अखेरीस सौरभची विकेट देखील आपल्या संघासाठी जमा केली प्रतिकार यांनी. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा हा फटका मात्र चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. चेंडू फील्ड केला जातोय. पहिला अटेम्प्ट मध्ये चेंडू फील्ड केला गेला नाही, परंतु अखेरीस चेंडू फील्ड केला गेला आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती आपण धावा पाहतोय ती 32 धावा, म्हणजे येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आता धावा बनवायच्या त्या 32 धावा. टीम किट्टू 11 या संघाला या मॅच मध्ये जर दुसऱ्या विजयाची नोंद करायची असेल तर 32 धावा बनवाव्या लागणार आहेत. मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक करायचं, मान्याची मागणी केली जाते मैदानामध्ये. 32 धावांची गरज असणार आहे. 32 झाल्यात, अर्धा पल्ला पार केला, परंतु हा अर्धा पल्ला पार करण्यासाठी 6 अतिरिक्त चेंडूंचा वापर मात्र केला गेलाय. अत्यंत महत्वाच्या या लढती आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर आज 12 जानेवारी 2024 पासून सुरू झालेली ही स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे 14 जानेवारी 2024 च्या संध्याला मात्र समजून जाईल
असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पर्व 5व्याचा महान टीम विजेता कोणता संघ असेल? तब्बल 16 संघ मात्र आपण मित्रांनो या असोसिएशन प्रीमियर लीग 2024 च्या माध्यमातून एकमेकांसमोर मात्र आपण पाहतोय. तब्बल 24 संघ असलेली ही खारेपाट असोसिएशन अर्थातच पोइनाड शाहबाज पिझारी या विभागामध्ये चाललेली ही असोसिएशन आणि 24 संघाच्या माध्यमातून आज मात्र 16 संघ बनवले गेलेत आणि 16 संघांच्या मध्ये खेळवली जाणारी असोसिएशन प्रीमियर लीग. वेळ दौडायचा नाहीये कारण सूर्यास्ताकडे लवकर वळणार आहे. त्याच्यामुळे पंचांना पण एक नम्र सूचना आहे की आपण खेळाडूंना तशी तंबी देत चला. सहा चेंडू आणि 32 धावांची गरज. ओमकार शेळके बॉलिंग ट्रॅक वरती राईट अबोव्ह द विकेट समोर असणार आहे सुशांत पाटील. ओमकार शेळके यांचा पहिला चेंडू हवेत लॉफ्ट केला. चेंडू खाली प्रीतम आहेत परंतु प्रीतम यांच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. इथून येतोय संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. षटकार. प्राइज असणार आहे सुशांत यांच्यासाठी. 4 चेंडू आणि 20 धावा. 2 षटकार आलेत. आता मात्र हा मात्र बॉडी लाईन वरती फेकलेला चेंडू भन्नाट वेग मात्र पाहायला मिळाला. या चेंडूवरती ऑन साइडला जरूर टार्गेट केलं होतं परंतु बेगावरती स्वार असलेल्या चेंडूनं मात्र फलंदाजी करत असताना सुशांत पाटील यांना बीट केलं गेलं. डॉट बॉल आलाय. आता मात्र 3 चेंडू आणि 20 धावा. मॅच कुठंतरी सरकताना दिसतोय. मॅच कुठंतरी सरकताना दिसतोय. 3 चेंडू आणि हितेश 20 धावांची गरज आहे. मोठा फटका येतोय. मोठा फटका येतोय. मॅच अद्याप देखील संपलेली नाही. गरज असणार आहे 2 चेंडू आणि 14 धावींची गरज आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटचा खेळ संपत नाही. काहीही होऊ शकतं. एखादा खराब चेंडू एखादा वाईट किंवा नो चेंडू जरी आला ना तरी कुठेतरी या मॅच मध्ये रंग उधळताना दिसतील. किट्टू 11 संघ चांगले प्रयत्न आहेत किट्टू 11 संघाचे. आणखी एक फटका परंतु या चेंडूवरती नाही. अखेरीस मात्र प्रयत्न मात्र संपले गेले सुशांत यांचे. परंतु सुशांत यांचे चांगले प्रयत्न होते. चांगले प्रयत्न झाल्यानंतर देखील सुशांत माघारी परततात.
आणि या मॅच मध्ये प्रयत्न मात्र अपुरे राहिले तर अर्थातच किट्टू 11 संघाचे त्यांना आणखी एक चान्स असणार आहे या लीग स्टेजच्या मॅचेस मध्ये आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये पुन्हा एकदा सलग ज्या खेळाडूंना लागोपाठचे 3 चेंडू आणि 3 षटकार मारले मागच्या मॅच मध्ये देखील आणि या मॅच मध्ये देखील ओमकार वालेकर पुन्हा एकदा ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा किताब लागोपाठचे 2 मॅचेस 2 मॅन ऑफ द मॅच ओमकार वालेकर. नक्कीच आणखी एक मॅच आपल्या समोर आहे. कमेंट्री बॉक्स मध्ये देखील बदलाव मात्र पाहायला मिळेल. कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा सचिन पाटील